जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनाचं त्यांनी BDRला, इतर पोलीस स्टेशनला किंवा SP मॅडमला काय त्यांनी सांगायचं सांगितलं असेल, पण आमच्यापासून तर असं काहीच आलं नाही की आमच्या पैशाचं त्यांनी काय केलं, मिळणार आहेत नाही मिळणार आहेत असं काहीच त्यांनी केलेलं नाही. म्हणून आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला ह्या 30 तारखेपर्यंत त्यांनी जर आमच्या पैशाचं काय नाही केलं तर आम्ही 30 तारखेला आमरण उपोषणासाठी आमचे सहकुटुंब सगळे शेतकरी 1 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करणार आणि तिथून 6 दिवस 5 दिवस त्यांनी जर आमचं त्याचं काय नाही केलं पैशाचं तर आम्ही त्याच्या पुढं आम्ही सार्वजनिक सगळेजण मिळून आत्मदहनाचं त्यांना इशाऱ्याचा विषय आहे. श्रीरंग विठ्ठल काकडे म्हणून आडत दुकानदार आहेत. विठ्ठल श्रीरंग काकडे हे आडत दुकानदार आहेत. आपल्या धाराशिव मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये त्यांचं दुकान आहे, आडत दुकान. त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावाच्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोयाबीन, हरभरा, गहू घातलेला आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची वाहने येऊन स्वतः वाहनाने येऊन घेऊन गेलेले आहेत माल आणि तो माल घातलेला आहे. त्याचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून पैसे दिलेले नाहीत आणि ती मिलिंद काकडे म्हणून जी त्यांचे बंधू आहेत किंवा आडत व्यापारी आहेत त्यांनी काय केलंय, सगळ्याला दाब द्यायला चालू केलाय. माझा संबंध नाही, मी पैसे देण्यासाठी माझा काय संबंध नाही आणि ज्याच्याकडे उचल आहे त्या लोकांना शिवीगाळी करणे, दाब देणे, त्याची रेकॉर्डिंग पण आपल्याकडं असं त्यांनी केलेलं आहे. आता आमची काही चूक आहे का? आम्ही कष्ट केलंय, आमचा माल घातलाय, त्याच्या मोबदला मागतो आणि आमचे पैसे द्यायला ते वाद घालावेत आमच्या संग, पैसे देण्यात गेले. असं माझ्या हिशोबानं आता 500 ते 600 शेतकरी आहेत आणि 13-14 कोटी रुपयाची ही रक्कम आहे आणि ह्या पैशाचं जर नाही झालं तर शेतकऱ्याचं कुणाचं आजारपण आहे घरात, कुणाचं लग्न आहे, कुणाचं शिक्षणाचं आहे आणि हे पैसे असं जर वेळ लागत गेला तर हे पैसे बुडतील असं शेतकऱ्याला आता वाटायला लागले, धासत लागले आणि शेतकऱ्याला धासत लागले आणि शेतकरी आता आत्महत्या करील इथपर्यंत शेतकऱ्याचं आता पावणी चुलण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्याला. ह्याच्यामुळं मीडियानी, कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी त्या जो आडत दुकानदार आहे त्याला त्याचं सगळं बघून आमच्या शेतकऱ्याचे पैसे देण्याची तरतूद करावी.